मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येची सुपारी बीडमधील एका राजकीय नेत्याने दिल्याचा देखील त्या पत्रामध्ये उल्लेख आहे। न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुरेश जाधव आणि आजची धक्कादायक बातमी मी आज तुम्हाला सांगणार आहे। मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे आणि या संदर्भामध्ये मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी असलेले गंगाधर काळकुटे यांनी जालन्याचे पोलीस अधीक्षक यांना एक पत्र दिलेले आहे आणि त्यामुळे मोठी खळबळ उडालेली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येची सुपारी बीडमधील एका राजकीय नेत्याने दिल्याचं देखील त्या पत्रामध्ये उल्लेख आहे। त्या व्यक्तीचं नाव जरी घेतलं गेलं नसलं तरी यामुळे मोठी खळबळ उडालेली आहे। विशेषतः जे पत्र लिहिले आहे ते 3 पानी पत्र आहे आणि यामध्ये ही सुपारी कुणाला दिली होती या संदर्भातला देखील उल्लेख करण्यात आलेला आहे। विशेषतः मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जे फॉलोअर्स आहेत त्याचबरोबर त्यांचे जे समर्थक आहेत ते आक्रमक झालेले आहेत। बीडमध्ये मराठा समन्वयकांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेऊन निवेदन देखील दिलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या जीविताची सुरक्षा करावी अशी देखील मागणी केली जाते। तर दुसरी एक माहिती समोर येते की मनोज जरांगे पाटील यांनी देखील जालन्याचे पोलीस अधीक्षक यांची मध्यरात्री भेट घेतल्याची देखील माहिती समोर येते आणि या संदर्भामध्ये अद्यापर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया जरी दिली नसली तरी या संदर्भात पत्रकार परिषद घेण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते। मात्र धक्कादायक म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवावरती उठलंय कोण असा देखील या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो। तो बीडमधील जो नेता आहे तो नेता कोण आहे ज्याने ही सुपारी दिलेली आहे आणि ज्यामध्ये पैशाचा उल्लेख करत असताना जे पत्र आणि जे निवेदन गंगाधर काळकुटे यांनी दिलेले त्यामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे। 2.5 कोटी रुपयाची रक्कम देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे आणि ती कुणाला दिलेली मी ते पत्र देखील तुम्हाला वाचून दाखवणार आहे। विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक जालन्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत यांना हे पत्र दिलेलं आहे आणि गंगाधर काळकुटे यांनी हे पत्र दिले आहे। त्यामुळे नेमकं या संपूर्ण प्रकरणामध्ये काय होतंय आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जाणार आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। तर काही जे संशयित ज्यांची नावं या पत्रामध्ये देण्यात आली होती त्यांना चौकशीसाठी जालन्याच्या LCBने ताब्यात घेतल्याची देखील सूत्रांकडून माहिती मिळते। अधिकृत अद्यापर्यंत त्या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून कुठलीही माहिती मिळाली नाही। मात्र या घटनेनं खळबळ उडालेली आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी देखील पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रातील मनोज जरांगे पाटील यांचे जे समर्थक आहेत यांचे जे फॅन फॉलोअर्स आहेत त्यांच्यामध्ये देखील खळबळ उडालेली आहे। जे गंगाधर काळकुटे आहेत यांनी जे पत्र दिलेलं आहे ते पत्र देखील माझ्याकडे आहे आणि त्या पत्राचा मजकूर देखील मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। का तर ज्या पत्राच्या माध्यमातून या संपूर्ण जो प्रकरण आहे या संपूर्ण प्रकरणाचा देखील यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। माननीय पोलीस अधीक्षक साहेब, पोलीस अधीक्षक कार्यालय जालना, अर्जदार गंगाधर सीताराम काळकुटे, पत्ता रायगड निवास कॉलनी, मित्रनगर, बीड आणि त्याखाली मोबाईल नंबर दिलेला आहे। विषय मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी, कट रचून देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याबाबत अशा पद्धतीने देखील या ठिकाणी या विषय लिहिला आहे। महोदय, मी गंगाधर सीताराम काळकुटे गेले 2 वर्षापासून मनोज दादा जरांगे यांच्या आरक्षण लढ्यामध्ये काम करतो आहे। त्यांच्यासोबत सतत सोबत असतो। काल दिनांक 4/11/2025 रोजी दुपारी 3 वाजता मी व मनोज जरांगे पाटील व इतर सहकारी आम्ही पांडुरंग वसंत तारक सरपंच अंतरवली सराटी येथील फार्म हाऊसवर असताना दुपारी 3:30 वाजताच्या दरम्यान त्या ठिकाणी व्यक्तीचं नाव देखील दिलेलं आहे। मात्र अद्यापर्यंत पोलीस रेकॉर्डवरती त्या व्यक्तीचं नाव आलं नसल्याकारणाने मी त्या व्यक्तीचं नाव घेणार नाही। नावाचा व्यक्ती मनोज जरांगे पाटील यांच्या भेट देण्यासाठी आला व त्याने दुसऱ्याही व्यक्तीचं नाव देण्यात आलेलं आहे। इतर अनोळखी लोकांसोबत मनोज जरांगे पाटील साहेबांचा घातपात करण्याचा कट एका राजकीय नेत्याने रचला असून त्यासाठी त्या संबंधित व्यक्तीचं नाव आहे। 2 व्यक्तीचं नावं दिलेले आहेत। यांना 2.5 कोटी रुपये तो राजकीय नेता देणार असल्याचे त्याने कळवले। याबाबत त्यांचे संभाषण मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात आलेले आहे। म्हणजे या संपूर्ण प्रकरणाचे जे पुरावे आहेत ते पुरावे असल्याचा देखील त्या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आला आहे। त्यानुसार पुन्हा तो 5/11/2000 रोजी वरील पत्त्यावर म्हणजे पांडुरंग तारक यांचा फार्म हाऊसवरती पुन्हा परत भेटण्यासाठी आला आणि त्यावेळी कोण कोण होते याचा देखील या पत्रामध्ये उल्लेख करण्यात। मनोज जरांगे पाटील यांचे विश्वासू 15 ते 20 सहकारी उपस्थित असताना अंदाजे 5:30 वाजता त्या संबंधित व्यक्ती हा पुन्हा आला आणि त्यांनी सांगत असताना ती गोष्ट देखील या ठिकाणी नमूद केली।
आमच्या सर्वांच्या समक्ष मनोजदादा जरांगे पाटील यांचा घातपात करण्याचा कट एका राजकीय नेत्याच्या चिथावणीवरून रचला आहे अशा पद्धतीची माहिती दिली आणि त्यासाठी 2.5 कोटी रुपये तो नेता देणार असल्याचे देखील त्यांनी नमूद करण्यात आलेले आहे। ते 3रं नंबरचं पान आहे, त्या पानावरती देखील हे सगळं काय सांगितलं गेले। सर्वांसमक्ष कबूल केले की याबाबतचे तेथे हजर असलेल्या आमच्या सहकाऱ्यांनी त्याचे सगळे जे संभाषण आहे जी कबुली दिलेली आहे ते मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं आहे। रात्री 9:05 दरम्यान संबंधित व्यक्ती हा त्या ठिकाणी पांडुरंग तारक यांच्या फार्म हाऊसवर आला आणि त्या ठिकाणी आम्ही सर्वजण हजर असताना त्याने सुद्धा कबुली दिली। त्याने सुद्धा राजकीय नेत्याच्या सांगण्यावरून मनोजदादा पाटील यांचा घातपात करण्याचा कट रचला आहे याबाबतचे संभाषण आम्ही आमच्या मोबाईलमध्ये कैद केलेलं आहे। म्हणजे हे जे पत्र आहे मी पत्र देखील दाखवायचा प्रयत्न करतो आणि हे पत्र गंगाधर काळकोटे यांनी दिलेलं आहे आणि ज्या संबंधित 2 व्यक्तीचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे। फक्त कायदेशीर प्रक्रिया असल्याकारणानं आणि संबंधितांवरती अद्याप जी पोलीस प्रशासनाची कारवाई केली गेली नसल्या कारणानं त्या 2 संबंधित व्यक्तीचा नाव उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला नाही। पत्रामध्ये तो उल्लेख आहे, मात्र पोलिसांच्या तपासाचा भाग असल्याकारणानं यावरती आपण स्पष्ट पद्धतीने त्या व्यक्तीची नावं देखील घेता येणार नाहीत। आपल्याला संबंधित कायद्याच्या काही गोष्टी आहेत त्यामुळं गोपनीयतेच्या काही गोष्टीमुळे आपल्याला ती नावं घेता येणार नाहीत। म्हणजे धक्कादायक आहे। जे 2 व्यक्ती आले होते त्या 2 व्यक्तींनी येऊन मनोज जरांगे पाटील यांच्या समोर 10 ते 15 त्या ठिकाणी सहकारी असताना मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट अशा पद्धतीने रचला गेला आहे। 2.5 कोटी रुपयाच्या संदर्भात देखील बैठका देखील झाल्याचं समोर सांगितलं गेलं आणि काही कॉल रेकॉर्डिंग देखील संबंधितांनी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकार्याला दाखवल्याचं देखील बोललं जातं आहे। त्यामुळे एकंदरीत अत्यंत धक्कादायक ही गोष्ट आहे आणि या संदर्भात आता बीडचं पोलीस प्रशासन असेल, जालन्याचं पोलीस प्रशासन असेल, या संदर्भात काय कारवाई करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आणि या संपूर्ण प्रकरणासंदर्भात मनोज जरांगे पाटील हे देखील पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका देखील स्पष्ट करणार आहेत। मात्र जे मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आहेत, समस्त जो मराठा समाज आहे यांच्यामध्ये संताप व्यक्त केला जातो आणि नेमका तो बीडचा नेता कोण आहे की ज्या नेत्यानं 2.5 कोटी रुपयाची सुपारी देण्याच्या अनुषंगानं तशा पद्धतीची बोलणी केली गेली यावरून मात्र मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होते। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहे। ज्या 2 व्यक्तींनी मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांना आणि त्या आंतरवली सराटीमधील तारक यांच्या फार्म हाऊसवर जाऊन ही सगळी माहिती दिली त्या व्यक्तींना देखील आता पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यामध्ये घेतलेलं आहे। पोलीस त्यांची देखील चौकशी करतायत। त्यामुळे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने आता सत्य काय आहे ते समोर येणार आहे। मात्र धक्कादायक आहे, एखाद्या एवढ्या मोठ्या उंचीवरती गेलेला किंवा एका समाजाचा फॅन फॉलोअर असलेल्या व्यक्तीला त्याच्या संदर्भात अशा पद्धतीने धमकी देणं आणि तीही सुपारी देऊन कट रचणं पुरोगामी समजणाऱ्या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं पुन्हा एकदा राज्य आहे का असा देखील सवाल उपस्थित होतोय। नेमका ही कट रचला गेला होता का, तो कोणी रचला होता, कोण नेता आहे, या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पोलीस हे तपासातून सत्य समोर आणणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र या आणि अशाच गोष्टीच्या संदर्भामध्ये पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।